सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। ट्विटरवरून त्यांनी ही स्वतः माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईच्या जागेवरून मिलिंद देवरा गट आणि ठाकरे गटाच्या सेनेमध्ये मतभेद निर्माण झाले होते। मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार अशी साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली। आज दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावरती पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय की मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आता राजीनामा दिलेला आहे। ट्विटरवरून त्यांनी स्वतः ही माहिती दिल्याचं सुद्धा कळतंय। कोण आहेत मिलिंद देवरा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिलिंद देवरा हे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत। 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईतून ते विजयी झाले होते। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा ते राहिलेत। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांच्याकडून देवरा यांचा पराभव झाला। दिल्लीच्या राजकारणाचा देवरा यांना चांगला अनुभव आहे। शिंदे गटाकडे दिल्लीत महत्त्वाचा चेहरा नसल्याने देवरा यांना महत्त्व प्राप्त झालंय। मवियाच्या जागा वाटपात दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे आणि उमेदवारीबाबत साशंकता असल्यामुळेच देवरा नाराज असल्याचं सुद्धा कळतंय। आणि आत्ताच्या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याशी। सूरज, आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे, मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यामुळे आता ते शिंदे गटात जाणार, यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झालंय असंच म्हणायचं। सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की दक्षिण मुंबईच्या जागेवरून मिलिंद देवरा गट आणि ठाकरे गटामध्ये मतभेद सुद्धा निर्माण झाले होते। त्यामुळे मिलिंद देवरा हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी महत्त्वाची बातमी आता साम टीव्हीच्या हाती सूत्रांनी दिलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मिलिंद देवरा आता यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आणि ट्विटरवरून त्यांनी ही स्वतः माहिती दिलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी शिंदे गटाला सुद्धा मिलिंद देवरा हे हवे आहेत, कारण दिल्लीमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून मिलिंद देवरा यांचं नाव सध्या चर्चेत आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडे। सूरज, आपण आत्ताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय की मिलिंद देवरा यांनी आता काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, म्हणजे अर्थातच आता शिंदे गटाकडे ते जाणार, यावर शिक्कामोर्तब झालं असंच म्हणायचं आहे। श्वेता, आपण पाहतोय की काँग्रेसचा या ठिकाणी हा झटका म्हणावा लागेल, कारण मुरली देवरा ह्या दोघंही म्हणजे वडील आणि त्याच्यानंतर स्वतः मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व दक्षिण मुंबईतून मागील अनेक वर्ष केलं होतं। त्यांचा तसा होल्टही या एकूणच मतदारसंघात पाहायला मिळत होता। मात्र 2014 ज्यावेळी युतीचं सरकार आलं त्यामध्ये त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला। मात्र जर आपण थोडं मागे जाऊन पाहिलं तर त्यावेळी काँग्रेस सरकारमध्ये मिलिंद देवरा हे मंत्री देखील राहिलेले होते, त्यामुळे काँग्रेसचा हा मोठा चेहरा होता। मात्र मागील अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज होते, अंतर्गत गटबाजीमुळे नाराज होते। त्यांच्या मुंबई काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र कुठेतरी अंतर्गत गटबाजीचा फटका हा पाहावा लागेल। तर दुसरीकडे लोकसभा निवडणुका या तोंडावर आहेत आणि याच ठिकाणी सध्याचे जे खासदार आहेत अरविंद सावंत यांच्यासाठी शिवसेना ही आक्रमक होती, त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी कुठलीही भूमिका घेत नसल्यामुळे कुठेतरी देवरा यांनी नाराजीतनं आज पक्षाला सोड चिठ्ठी दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठा चेहरा हा काँग्रेसने आज गमावल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मिलिंद देवरा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना जी बदलती समीकरणं झाली होती, त्यामुळे शिंदे गटाकडे देखील चेहरा नव्हता आणि भाजपने या मतदारसंघावरती एकूणच दावा केला होता अप्रत्यक्षरित्या। मात्र आता देवरांच्या शिवसेना प्रवेशामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये या मतदारसंघासाठी चुरस ही पाहायला मिळण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाही, कारण देवरा यांचं या एकूणच मतदारसंघात मोठं प्राबल्य पाहायला मिळत होतं। त्यांची पकड ही देखील मोठी आहे आणि काँग्रेसचा मोठा जनाधार या मतदारसंघात पाहायला मिळतो, त्यामुळे एकूणच शिवसेनेला याचा फायदा होण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाही। त्यामुळे शिवसेनेकडनं जर देवरा यांना तिकीट दिली तर कुठेतरी ही चुरस पाहायला मिळेल। मात्र भाजप आणि शिवसेना यामध्ये आता हा मतदारसंघ कुणाला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, तर खऱ्या अर्थानं मिलिंद देवरा यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका मानला जातोय। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आज दुपारी 2 वाजता वर्षा या बंगल्यावरती पक्ष प्रवेश सोहळा होण्याची माहिती सुद्धा मिळते। दरम्यान मिलिंद देवरा यांनी ट्विट काय केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।
आज माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होतोय। काँग्रेसच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा दिलेला आहे। माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं हे संपत आहे। नेते आणि सहकारी कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्ष अखंड पाठिंबा दिल्याबद्दल सुद्धा त्यांनी यावेळी आभार मानलेले आहेत। तर मिलिंद देवरा यांनी केलेलं ट्विट आपण पाहतोय। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटले तेही पाहूया। काही वाद नाही आहे। अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत। भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत। पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे।